आपण सर्वच जण 8वी मधून आता 9वी मध्ये आलेलो आहोत. 8वी मध्ये असताना आपल्याला मराठीचं जे टेक्स्टबुक होतं, मराठीचं जे पाठ्यपुस्तक होतं, त्याचं नाव तुम्हाला आठवत असेल, ते म्हणजे सुलभ भारती. आपण 8th स्टँडर्ड मध्ये जे मराठीचं पुस्तक अभ्यासलं त्याचं नाव होतं सुलभ भारती. आणि याच पुस्तकाला जवळपास 52 to 53 पेजेस होते. म्हणजे आपण 52 पानांच्या पुस्तकाचा मागच्या वर्षी अभ्यास केला आणि या वर्षी आपण 9th स्टँडर्ड मध्ये आलो. 9th स्टँडर्डला आपण आल्यानंतर या वर्षी आपल्याला पुन्हा मराठी शिकायचंय. आपल्या मराठीच्या पुस्तकाचं नाव काय आहे, तर ते म्हणजेच अक्षर भारती. मागच्या वर्षी होतं सुलभ भारती, या वर्षी आहे अक्षर भारती. आणि या अक्षर भारती पाठ्यपुस्तकाला मोजून 80 पानं आहेत. 80 पानांचं हे पुस्तक आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये 4 विभाग आहेत आणि या 4 विभागावरती आधारित आपल्याला एक युनिट, असे 4 युनिट आपल्याला द्यायचे आहेत. यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी आपल्याला एक प्रार्थना दिलेली आहे, ती म्हणजे सर्वात्मका शिवसुंदरा. पण ही प्रार्थना आपल्याला फक्त पठणासाठी आहे, बोलण्यासाठी आहे. यावरती परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही. तर आज आपण त्या पुढील भागाला सुरुवात करत आहोत आणि ते म्हणजेच संतवाणी. आता संतवाणी म्हणजे काय, तर लास्ट इयर 8th स्टँडर्ड मध्ये मुद्दाहून सगळ्यात शेवटच्या भागामध्ये आपल्याला संत सेना महाराज आणि संत चोखा मेळा यांच्या 2 संतवाणी त्यांनी आपल्याला दिलेल्या होत्या. त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले गेले नव्हते, पण आपल्याला त्याची ओळख करून दिलेली होती. आणि म्हणूनच यावर्षी आणि पुढच्याही वर्षी 10वी मध्ये देखील आपल्याला संतवाणी कंपल्सरी येणार आहे आणि परीक्षेला यावरती प्रश्न विचारलाच जातो. आणि म्हणून आज आपण 9वीच्या पुस्तकातील पहिल्या भागाला सुरुवात करत आहोत आणि ते म्हणजेच संत वाणी. मित्रांनो, संत वाणी म्हणजे काय, आपण सुरुवात यापासूनच करूया. मग संत वाणी म्हणजे काय, तर तुम्ही लगेच म्हणाल संतांची वाणी. संतांच्या मुखातून निघालेले शब्द, त्याला आपण काय म्हणणार, तर संत वाणी. तो बरोबर आहे, संत वाणी म्हणजे संतांच्या मुखातून निघालेली वाणी. हे जरी बरोबर असलं तरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपण आज सध्या ज्या मातीमध्ये राहत आहोत ती म्हणजेच ही महाराष्ट्राची पावन माती. या महाराष्ट्राच्या पावन मातीलाच आणखीन एक नावाने ओळखलं जातं आणि ती म्हणजेच संतांची भूमी. आज जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त संत जर कुठे जन्माला आले असतील तर ते अवघ्या महाराष्ट्रामध्ये आले आणि म्हणूनच या भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. तर तुम्ही म्हणाल, मग हे सगळे संत महाराष्ट्रातच का जन्माला आले, इतर कुठल्या भागामध्ये का नाही जन्माला आले? त्याचं कारणही तसंच काहीसं होतं. असं म्हटलं जातं, या सगळ्या संतांचा जो देव होता तो एकच होता, तो म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल. हा विठ्ठल भगवान त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये येऊन बसला आणि त्याच्या पाठोपाठ ही सगळी संत मंडळी ही महाराष्ट्रामध्येच आली. आणि महाराष्ट्रामध्ये असलेलं जे काही अज्ञान होतं, महाराष्ट्रामध्ये असलेला अंधविश्वास होता, समाजामध्ये चाललेली माजलेली अराजकता होती, धार्मिक बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टी पसरत चालल्या होत्या आणि लोकांचा परमेश्वरावरचा विश्वास उडून चालला होता. ते कुठेतरी काढून टाकलं पाहिजे आणि लोकांना सत्सद मार्ग दाखवला पाहिजे, योग्य मार्ग त्यांना दाखवला पाहिजे. आणि याच गोष्टीमुळे या ठिकाणी या सर्व संतांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतला आणि महाराष्ट्राला पावन केलं. आणि आज आपण याच मातीमध्ये राहत आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले अगणित असे संत होते, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सेना महाराज असे कितीतरी संत आपण यापूर्वीही ऐकलेले असतील. याचपैकी आज आपण एक संतांचा त्या ठिकाणी संतवाणीचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजेच संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांची जी संतवाणी आहे तिचं नाव देखील आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, भेटी लागी जीवा. आता भेटी लागी जीवा म्हणजे काय, संत तुकाराम महाराज काय, हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे भेटी लागी जीवा. आपली पहिली संतवाणी जिचं नाव भेटी लागी जीवा.
आणि या संतवाणीचे संत कवी आहेत ते म्हणजेच संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांचा थोडासा आपण परिचय पहिल्यांदा करून घेऊया. असं म्हटलं जातं की संत तुकाराम महाराज ज्यांनी महाराष्ट्राच्या या भागवत धर्माला, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी पूर्णपणे दूरपर्यंत नेण्याचं त्यांनी काय केलं होतं, काम केलं होतं. आणि अशाच या संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव होतं ते म्हणजेच तुकाराम बोल्लोभा आंबिले (मोरे). तर तुकाराम बोल्लोभा आंबिले हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर त्यांच्या घरची पूर्वीची परिस्थिती फार चांगली होती. त्यांचं एक वाण्याचं दुकान होतं, म्हणजे किराणा मालाचं दुकान होतं. घरी सगळं सुखी समाधानात सगळं चाललं होतं. परंतु संत तुकाराम महाराजांचा स्वभाव हा थोडा वेगळ्याच प्रकारचा होता. त्यांना दुसऱ्याचं दुःख पाहवलं जात नव्हतं. परोपकाराची भावना त्यांच्यामध्ये होती. सतत त्यांच्या मनामध्ये परमेश्वरी विचारच चालायचे. आणि याच गोष्टींमुळे काय झालं, त्यांच्या या साध्या भोळ्या स्वभावाचा लोकांनी चुकीचा फायदा घेतला. आणि त्यानंतर मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर ते दुकान ते सांभाळू लागले. परंतु लोक त्यांच्या या स्वभावामुळे येऊन त्यांच्याकडे खोटं खोटं रडायचे आणि त्यामुळे त्यांना त्यांची लोकांची कीव यायची आणि मग असेल ते सामान ते लोकांना देऊन टाकायचे. पण यातच मात्र पुढे असं झालं की जे हातात होतं ते सर्व निघून गेलं आणि त्यांच्या वाटेला मात्र 18 विश्व दारिद्र्य आलं. पण तरी सुद्धा त्यांनी कधी याचा मोह केला नाही, कारण त्यांचं म्हणणं होतं पैसा, धन, दौलत हे सगळं नश्वर आहे. शाश्वत जर काही असेल तर ते म्हणजे फक्त परमेश्वराचं नामस्मरण आहे. आणि म्हणून त्यांची जी दुसरी पत्नी होती तिचं नाव होतं आवली. या आवलीला आपल्या नवऱ्याचा स्वभाव काही पटत नसायचा. ती नेहमीच म्हणायची, काय काढून ठेवलंय तुमच्या त्या परमेश्वराने, काय दिलंय तुमच्या त्या परमेश्वराने. इथे घरामध्ये चूल आहे तर चुलीमध्ये घालायला लाकूड नाही, इतकं दारिद्र्य, आणि काय नुसतं बघावं तेव्हा विठ्ठल विठ्ठलाचा जाप करतात. पण संत तुकाराम महाराज कधीच आपल्या पत्नीला काही बोलत नव्हते. आणि त्यांना कळत होतं की ही ज्या विचाराने विचार करते ती तिच्या ठिकाणी योग्य आहे. आज ना उद्या तिलाही याची जाणीव होईल आणि म्हणून ते आपल्या परमेश्वर भक्तीमध्ये काय व्हायचे तर लीन व्हायचे. त्यात एक किस्सा सांगावा असं वाटतं संत तुकाराम महाराजांचा. ही संत तुकाराम महाराज इतके भोळे, इतके साधे होते की लोक त्यांचा नेहमीच त्या ठिकाणी काय करायचे, स्वभावाचा फायदा घ्यायचे. एकदा काय झालं, एका शेताच्या ऊसाची शेती असलेला एक फार मोठा त्या ठिकाणी धनाढ्य शेतकरी होता. त्याला काही कामामुळे बाहेर जायचं होतं आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या शेतीला सांभाळण्याचा जिम्मा हा संत तुकाराम महाराजांना दिला आणि सांगितलं की तुकाराम, हे बघ शेतामध्ये ऊस आहे, कोणी कुठलाही जनावर येऊन ते खाणार नाही याची तू काय कर, काळजी घे. तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे बाबा, असंही घरातच बसू नये, त्याच्यापेक्षा शेतात जाईल, तिथे शांतपणे त्या हिरव्यागार रानामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करेल. आणि मग काय 2 दिवस ते त्या ठिकाणी त्या शेतामध्ये राहिले, परमेश्वराचं नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. विठ्ठल विठ्ठलाचा नाम जप त्यांचा सुरू झाला. 2 दिवसानंतर शेतकरी पुन्हा आला. पाहतो तर काय, जसं शेत होतं तसंच त्याला पुन्हा सापडलं. तो खुश झाला, अरे वा तुकाराम, तू तर शेताला छान सांभाळलंस. आणि मग काय, त्यांनी खुश होऊन आपल्या शेतातील मोठे मोठे 10-12 ऊस तोडले, त्याची मोळी बांधली आणि संत तुकाराम महाराजांना म्हटला की जा तुझ्या बायका पोरांना खायला घेऊन जा. मग काय, संत तुकाराम महाराज म्हणाले, पांडुरंग, चला पांडुरंगानेच दिलेले. त्यांनी ते आपल्या खांद्यावरती टाकले आणि शेतातून गावाच्या दिशेची वाट पकडली. गावामध्ये आल्यावर पाहतात काय, लहान लहान मुलं तिथे खेळत होती. आणि खेळता खेळता सगळ्या मुलांनी बघितलं की अरे बापरे, त्या ठिकाणी तुकारामाजवळ काय आहे, तर तुकारामाजवळ त्या ठिकाणी ऊस आहेत. मुलांनी एकच हट्ट पकडला, ऊस ऊस, आम्हाला ऊस हवाय. आणि मग काय, मागितल्यानंतर नाही दिलं तर संत तुकाराम महाराज कुठे, त्यांनी पटापट सगळ्यांना एक एक करून ऊस देऊन टाकला. आणि शेवटी जेव्हा घरी परत आले तर हातामध्ये एक छोटासा ऊसाचा तुकडा त्यांच्या हातात राहिला. बायकोने आल्यावरती विचारलं आवलीने की अहो 2 दिवस कामाला गेला होता, काय आणलं तुम्ही, काय मिळालं. तुकाराम महाराज म्हणाले, पांडुरंग, हे काय, हा ऊस घेऊन आलो. बायको एवढी चिडली, अहो माणसाने एखाद्या शेतात चोरी जरी केली तर यापेक्षा मोठा ऊस त्या ठिकाणी ते चोरून आणतात आणि तुम्ही तर 2 दिवस काम करून हा छोटासा ऊस घेऊन आले. आणि कधी नवत घडलं ते तेव्हा घडलं, त्या बायकोने रागाच्या भरात त्याच छोट्याशा ऊसाच्या बांडक्याने त्या संत तुकाराम महाराजांना बदलून काढलं.
पण संत तुकाराम महाराज तरी चिडले नाही. का? कारण त्यांना माहिती होतं की हे सगळं असंच होणार आहे, कारण त्यांना सगळा विश्वास हा परमेश्वरावर होता. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांच्या भजन कीर्तनामध्ये एवढी ताकद होती की एकदा यवन म्हणजे दुश्मन, शत्रू, मोगल ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येत होते पुण्याच्या दिशेने, ते एका ठिकाणी पुण्याच्याच जवळ एका ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं आणि त्या भजनाच्या आवाजाने शिवाजी महाराज कानावरती शब्द पडला तेही पुढे जाऊ शकले नाही. ते येऊन त्या कीर्तनामध्ये बसले. आपल्या मागे दुश्मन लागलाय, शत्रू लागलाय याचंही त्यांना भान राहिलं नाही. आणि त्या क्षणाला त्या ठिकाणी ते मोगल सैनिक येऊन पोहोचले. पाहत काय, बाजूला शिवाजी महाराजांचा घोडा. त्यांनी लगेच ओळखलं, महाराज इथेच कुठेतरी लपले असतील, म्हणून त्यांनी येऊन त्या ठिकाणी बसलेल्या लोकांना मध्ये शिवाजी महाराजांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण काय आश्चर्य, एकीकडे संत तुकाराम महाराजांचा विठ्ठल नामाचा जप चालू होता आणि त्याच ठिकाणी त्या मोगलांकडून ज्यावेळेस एक एक माणसाला बघितलं गेलं तर प्रत्येक माणसाचा चेहरा त्यांना शिवरायांचाच दिसू लागला. आणि हे सगळं फक्त कोणामुळे होतं तर संत तुकाराम महाराजांमुळे होतं. आणि मग काय, तो यवन एवढा घाबरला, कारण एका शिवाजीला ते एवढे घाबरायचे, इथे तर सगळेच जण शिवाजी दिसताय बघितल्यावरती, तसेच उलट्या पावली ते काय तर पळून गेले. आणि नंतर मात्र शिवाजींना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी शिवाजींनी खुश होऊन त्यांच्या तुकाराम महाराजांचे पाय पडले. महाराज, तर त्यावेळेस महाराज म्हणाले, अरे काय करताय, तुम्ही तर राजे आहात आणि राजांनी असं पाया पडू नये, तुमची जागा तर इथे आहे. तर तेव्हा शिवाजी महाराजही तितकेच प्रेमाने म्हणाले, महाराज अहो मी राजा असलो तरी संतांच्या पायाची धूळ आम्हालाही त्या ठिकाणी लागावी, त्यांचे चांगले विचार आम्हाला मिळावे. आणि मला आज मी धन्य झालो की तुमचे विचार मी ऐकले. आणि हे सगळं झाल्यावर शिवरायांनी खुश होऊन त्या ठिकाणी त्यांना नजराना दिला. आणि नजराना दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी दिलेला नजराना हा तुकाराम महाराजांनी स्वीकारला नाही. घरामध्ये 18-20 दारिद्र्य, खायला नाही. शिवाजी महाराजांनी सोन्याचे दागिने, कपडे, फळं, मिठाई काय नाही दिलं होतं. पण आवली मात्र एवढी खुश झाली की अरे वा, आपला नवरा निस्तार भजन कीर्तन करतो, कधी त्याचा 1 रुपयाचा फायदा नाही, पण आज मात्र शिवाजीने खुश होऊन दिले, म्हणजे आपलंच सगळं आहे. आणि तिने सगळी ज्वेलरी, कपडे नवीन सगळे अंगावर घातले, फळं, मिठाई मुलांना खायला दिली. पण मात्र काय झालं, त्या ठिकाणी जेव्हा संत तुकाराम महाराज घरात आले आणि बघता तर काय, त्याने बघितलं की अरे की आपल्या बायकोने सगळ्या अंगावरती एवढे दागदागिने घातले. ते काहीच म्हणाले नाही, ते फक्त एवढंच म्हणाले, अरे बापरे, चुकून मी दुसऱ्याच घरात आलो की काय. आणि ते परत मागे फिरले. त्यावेळेस आवली म्हणाली, अहो करता काय, मी तुमची बायको, ही तुमची मुलं बघा. आणि त्यावेळेस म्हणाले, नाही नाही नाही, माझ्याजवळ एवढं दागदागिना भरजरी कपडा माझ्याकडे नाहीये, तर मी कसं काय यांना आपले बायका पोरं म्हणणार. आणि ही गोष्ट बरोबर त्यांच्या पत्नीला कळाली आणि तिने असलेला सगळा नजराना परत करून टाकला. हेच ते म्हणजे संत तुकाराम महाराज. आणि याच संत तुकाराम महाराजांना नंतर त्या ठिकाणी परमेश्वराच्या दारातून वैकुंठातून घेण्यासाठी एक गरुड आलं आणि याच गरुडावरती बसून मात्र नंतर संत तुकाराम महाराज इथून निघून गेले. पण त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी काय केलं की ज्या संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचं मंदिर उभारलं, तर या वारकरी संप्रदायाच्या मंदिराला कळस चढवण्याचं काम, म्हणजे त्याला कळस चढवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते म्हणजे संत तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून म्हटलं जातं, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस, असं उगाच नाही म्हटलं याच्यामध्ये. तर अशाच या संत तुकाराम महाराजांची आज आपण एक संतवाणी पाहणार आहोत, ती म्हणजेच भेटी लागी जीवा. तुकाराम महाराजांचा परिचय पाहिल्यानंतर आज याच संतांनी लिहिलेली आज संतवाणी आपण पाहणार आहोत. भेटी लागी जीवा. भेटी लागी याचा अर्थ भेटीसाठी, टू मीटिंग म्हणजे आपल्याला त्यांना भेटण्यासाठी. जीवा म्हणजेच मनाला, आत्म्याला, शरीराला, टू सोल ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी आस लागणे याचा अर्थ ध्यास लागणे, ओढ लागणे, आकर्षण, अट्रॅक्शन निर्माण होणे, इच्छा मनामध्ये जागृत होणे. आणि म्हणून या ठिकाणी या संतवाणीचं नाव आहे भेटी लागी जीवा. या संतवाणीतून संत तुकाराम महाराजांनी त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपल्या मनातील त्याच्या ओढीची, त्यांच्याविषयीची ओढ किती आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या दृष्टांताचा वापर केलेला आहे. आता मला दृष्टांत म्हणजे काय, तर दृष्टांत म्हणजेच उदाहरण. उदाहरण म्हणजे काय, एक्झाम्पल. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला
परमेश्वराला भेटण्यासाठी आपण किती आतुर झालेलो आहोत, किती आपल्याला त्याची ओढ लागलेली आहे, हे सांगण्यासाठी, आपल्या मनातील गोष्ट पटवून देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी या संतवाणीतून वेगवेगळ्या अशा दृष्टांताचा वापर केलेला आहे. तर काय ते सांगताय, काय बोलताय, काय म्हटलेलं आहे, तर सुरुवात करूया एक छान भागाला, ज्याचं नाव आहे भेटी लागी जीवा. पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अर्थात या ठिकाणी संत तुकाराम महाराज त्या परमेश्वराला, त्या विठ्ठलाला म्हणताय, काय म्हणताय की भेटी लागी जीवा लागलीसी आस, म्हणजेच हे परमेश्वरा, मला तुझ्या भेटीची एवढी ओढ लागलेली आहे, एवढी आस लागलेली आहे, ध्यास लागलेला आहे की मला तुला भेटल्याशिवाय त्या ठिकाणी आनंद वाटणार नाही, माझ्या जीवनाचं समर्पकता पूर्ण होणार नाही, माझं जीवन कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनाची तळमळ, आपल्या मनातील परमेश्वराची ओढ, प्रेम व्यक्त करताना आपल्या या संतवाणीच्या पहिल्याच चरणात म्हटलेलं आहे की भेटी लागी जीवा. भेटी लागी म्हणजे तुला भेटण्यासाठी माझ्या जीवाला, जीवाला म्हणजे मनाला, आत्म्याला, शरीराला एक प्रकारची ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे, इच्छा निर्माण झालेली आहे. आणि ती पण कशी, तर पाहे रात्रंदिवस वाट तुझी. हे परमेश्वरा, मी सर्व प्रकारे तयार आहे, तू सकाळ संध्याकाळ कधीही मला तुझं दर्शन दे, मी तुझ्या दर्शनासाठी तयार आहे. मला फक्त तुझं एकदा दर्शन व्हावं अशीच माझी इच्छा आहे. तुझी कृपादृष्टी तू माझ्यावरती करावी आणि एकदा मला तुझी भेट व्हावी. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, हे भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता पाहे रात्रंदिवस, रात्रंदिवस अर्थ काय, अहोरात्र, कधीही जेव्हा तू म्हणशील त्यावेळेस मी त्या ठिकाणी पूर्णपणे तयार आहे, तू फक्त मला म्हण की मी तुला यावेळेस भेटणार आहे. म्हणून म्हणताय पाहे रात्रंदिवस वाट तुझी. वाट पाहणे याचा अर्थ वेट करणे, प्रतीक्षा करणे. म्हणजे मी कधीपर्यंतही जन्मोजन्मी तुझी त्या ठिकाणी काय करेल, भक्ती करत राहील, तुझी वाट पाहत राहील, पण तुझ्या दर्शनाशिवाय माझ्या जीवनाची समर्पकता होणार नाही, माझ्या जीवनाला सार्थकता प्राप्त होणार नाही. आणि म्हणून ते परमेश्वराला विनंती करत आहेत. आणि ही विनंती करताना ते पुन्हा पुन्हा बोलताय की हे परमेश्वरा, मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे, आस लागलेली आहे. पुढच्या दोन ओळींमध्ये संत तुकाराम महाराज काय म्हणताय, आपल्या मनातील परमेश्वराविषयीची ओढ किती आहे हे दाखवून देताना, हे सांगताना संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टांताचा, उदाहरणांचा वापर केलेला आहे. त्यातलं पहिलं उदाहरण काय बघा. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. अर्थात संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस पौर्णिमेचा जो पूर्ण चंद्र दिसतो आणि तो पूर्ण चंद्र पाहिल्यानंतर त्या चकोर पक्षाला जेवढा आनंद होतो आणि त्याच्यातून निघणारा तो शीतल प्रकाश प्राशन करूनच त्या ठिकाणी तो चकोर पक्षी काय राहतो, जिवंत राहतो. त्याच्यासाठी ते पौर्णिमेचा चंद्राचा पडणारा शीतल प्रकाश हेच जीवन आहे, त्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. तुम्हाला सर असा चकोर पक्षी कसा दिसतो, तर हे काल्पनिक आहे, एक इमॅजिनेशनरी आहे, ही कल्पना केलेली आहे की ज्याप्रमाणे चकोर पक्षाला रात्रीच्या वेळेस पौर्णिमेच्या चंद्राला पाहिल्यानंतर आनंद मिळतो, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा माझी देखील अवस्था झालेली आहे. माझी देखील अवस्था एखाद्या चकोर पक्षासारखी झालेली आहे की मी तुझ्याकडे आस लावून बसलोय, तुझ्याकडे वाट पाहत आहे तुझी की कधी तुझं दर्शन हे मला होईल. आणि म्हणून ते म्हणताय तैसे माझे मन वाट पाहे. तैसे म्हणजे त्याचप्रमाणे, तैसे म्हणजे काय, त्याचप्रमाणे माझे मन म्हणजे माझं मन जे आहे, माझं हृदय, माझा आत्मा ही तुझी वाट पाहत आहे, प्रतीक्षा करत आहे की केव्हा केव्हा माझ्या या शरीराला, माझ्या आत्म्याला तुझं दर्शन होईल. आणि म्हणूनच ते म्हणताय की हे परमेश्वरा, भेटी लागी जीवा अशी माझी अवस्था झालेली आहे. लागलेली ओढ व्यक्त करताना
संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी परमेश्वराला चकोर पक्षाचं आणि पौर्णिमेच्या चंद्राचं पहिलं उदाहरण दिलं आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे चकोर पक्षी हा पौर्णिमेचा चंद्र पाहिल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुला भेटल्याशिवाय मीही जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपली ही गोष्ट अजून परमेश्वराला पटवून देण्यासाठी त्याने अजून एक नवीन दृष्टांताचा वापर केलाय. पुढील दृष्टांत काय बघा. ते परमेश्वराला म्हणताय की हे परमेश्वरा, दिवाळीच्या मुळाले की असावली, दिवाळीच्या मुळाले की असावली, पाहतसे वाटुली पंढरीची, पाहतसे वाटुली पंढरीची. अर्थात ते म्हणतात की हे परमेश्वरा, माझी अवस्था तर अशी झालेली आहे की एखादी मुलगी जी बिचारी माहेरवासीन होती, पण नंतर लग्न झाल्यानंतर ती सासरी आली आणि सासरी आल्यानंतर मात्र बिचारीला त्या ठिकाणी सतत एकच आस लागलेली असते आणि ती म्हणजे केव्हा आपल्याला माहेरी जाता येईल. कारण आपल्याला माहितीये पूर्वीचा काळ फार वेगळा होता. त्या काळामध्ये वर्ष एखाद्या मुलीला आपल्या आई वडिलांकडे जाता येत नसायचं. लग्न झालं की सासरी आली की वर्षाकाठी तिला एखाद्या दिवाळीच्या सणानिमित्ताने तिला आपल्या माहेरी जायला लागायचं किंवा बाहेर जायला मिळायचं. आणि त्यामुळे सतत इकडे सासरी असली तरी तिला एक ओढ आस असायची, आपल्या घरच्यांची आठवण तिला यायची, आपले सगळे सोयरे तिला आठवायचे. आणि अशा वेळेस मात्र तिच्या मनाची जी तळमळ आहे, सतत तिला लागलेली आस आहे, ही ज्याप्रमाणे आहे, हे परमेश्वरा, माझी अवस्था देखील त्या सासरूवासीन मुलीसारखी झालीय की ती आहे सासरी, पण तिला ओढ लागलीये कुठे जाण्याची, माहेरी जाण्याची. आणि माझ्यासाठी तर माहेर म्हणजे पंढरपूर आहे. हे परमेश्वरा, तू मला आई वडील आहेस, त्यामुळे मला सुद्धा ओढ लागलीये कुठे येण्याची, पंढरपुराला. आणि म्हणून ते म्हणतात हे दिवाळीच्या मुळा म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने, दिवाळीच्या कारणाने, दिवाळीच्या मुळा लेकी म्हणजे मुलगी म्हणून दिले. दिवाळीच्या मुळा लेकी असावली म्हणजे इच्छा जागृत झालेली, तिला त्या ठिकाणी ओढ लागलेली आहे. कोणाला? त्या मुलीला. कुठे जाण्याची? माहेरी जाण्याची ओढ लागलेली आहे. आणि तिच्या मनाची जशी अवस्था आहे तशीच अवस्था आहे परमेश्वरा माझ्याही मनाची झालेली आहे. आणि म्हणून ते म्हणताय पाहतसे वाटुली पंढरीची. पाहतसे वाटुली म्हणजे वाट पाहणे. वाटुली म्हणजे काय? वाट पाहणे. मी वाट पाहतोय कुठे? पंढरपुराला येण्याची. फक्त तू मला एकदा दर्शन दे, तू मला बोलव, मी त्या ठिकाणी काय करेल, सरळ वाट पकडेल आणि तुझ्याकडून तुझ्या दिशेने यायला सुरुवात करेल. तात्पर्य काय? पुन्हा संत तुकाराम महाराज आपल्या मनामध्ये परमेश्वराच्या ओढीची किती आस लागलेली आहे हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांतांचा वापर करत आहे. त्यातला पहिला दृष्टांत आपण पाहिला होता तो म्हणजे चकोर पक्षी आणि पौर्णिमेचा चंद्र. आणि आता दुसरं उदाहरण आपण पाहिलं ते म्हणजेच सासूरवासीन असलेली मुलगी जी माहेरी जाण्यासाठी काय झाली तर आसुसलेली आहे. जीवा या संतवाणीमध्ये आपण पाहिलं की संत तुकाराम महाराजांना त्या परमेश्वर भेटीची इतकी ओढ लागलेली आहे की आपल्याला लागलेली ओढ ही कशाप्रमाणे आहे हे त्या परमेश्वराला सांगताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिलेली होती. ज्यामध्ये पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर पक्षाचं उदाहरण आपण पाहिलं. किंवा त्या ठिकाणी माहेरवाशीन ही ज्यावेळेस सासरी जाते आणि सासरवरून जेव्हा तिला ओढ लागते आपल्या माहेरी येण्याची, तर त्या सासरवाशीन मुलीची आपण या ठिकाणी संत तुकारामांनी दिलेलं उदाहरण पाहिलं. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्या ठिकाणी ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादं लहान बाळ भूक लागल्यानंतर आपल्या आईच्या कडे ते धाव घेतं, तर संत तुकाराम महाराज काय म्हणताय बघा. ते म्हणताय भुकेली वा बाळ अति शोक करी, भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. म्हणजेच काय? भुकेली वा बाळ. आता एखादं लहान मूल जे लहान इतकं आहे की त्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली आहे हे त्याला आपल्या आईला सांगायचंय, पण त्याला अजून वाचा फुटलेली नाहीये, तो बोलू शकत नाहीये. आणि अशा वेळी तो करेल काय? आणि म्हणून तो करतो काय? तो मोठ्याने रडायला लागतो. आणि तो रडायला लागला की त्या ठिकाणी त्याच्या आईला बरोबर कळतं की बाळाला भूक लागलीये. आणि ती आई पटकन त्या बाळाच्या दिशेने काय करते? धाव घेते, त्याला उचलून घेते
तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणताय की हे परमेश्वरा, माझी अवस्था देखील अशीच झालेली आहे. आणि म्हणून म्हणताय भुकेली वा बाळ. भुकेली वा याचा अर्थ भूक लागलेलं बाळ. बाळ म्हणजे लहान मूल. भुकेली वा बाळ अतिशोक करी. अतिशोक करणे म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने रडणे, त्या ठिकाणी आक्रोश करणे, आईला त्या ठिकाणी आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी, आईचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी तो बाळ मोठ्या मोठ्याने रडतो. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, वाट पाहे उरी माऊलीची. त्याची एकच असतं की आपल्या आईने धावत यावं आणि पटकन त्या ठिकाणी मला काय करावं, उचलून आपल्या अंगाला, आपल्या शरीराला लावावं, आपल्या जवळ तिने आपल्याला घ्यावं. अशीच अवस्था या ठिकाणी संत तुकाराम महाराज त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हणताय की त्या लहान बाळाप्रमाणेच माझी अवस्था झालेली आहे. शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज काय म्हणताय ते आपण आज पाहणार आहोत. ते म्हणताय, तुका म्हणे मज लागलीसी भूक. तुका म्हणे मज लागलीसी भूक. धावूनी श्रीमुख दावी देवा. अर्थात या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणताय, आपल्या लक्षात घ्यायचंय, तुका म्हणजे काय, संत तुकाराम महाराज. प्रत्येक संतांचं एक वैशिष्ट्य होतं. प्रत्येक संतांनी आपल्या नावाचा उल्लेख हा आपल्या संतवाणीच्या शेवटच्या चरणामध्ये केलेला दिसतो. ज्याप्रमाणे तुका म्हणजे तुकाराम महाराज. नाथा म्हणजे संत एकनाथ महाराज. नामा म्हणजे संत नामदेव महाराज. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी संत तुकाराम महाराज आपला नावाचा उल्लेख करताना दिसतात आणि ते म्हणतात, हे तुका म्हणे मज. तुका म्हणे म्हणजे बोलणे, ते बोलतात. ते मज म्हणजे मला, म्हणून म्हणताय तुका म्हणे मज लागलीसी भूक. ते म्हणतात, हे परमेश्वरा, मला देखील भूक लागलेली आहे. ज्याप्रमाणे त्या लहान बाळाला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यामुळे ते बाळ अति शोक करत आहे, मोठ्या मोठ्याने रडत आहे. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, मला देखील त्या बाळाप्रमाणे तुझ्या भक्तीची, तुझ्या भेटीची मला काय लागली तर ओढ लागलेली आहे. आणि म्हणून ते म्हणताय, तुका म्हणे मज लागलीसी भूक. तुका म्हणे मज लागलीसी भूक. धावूनी श्रीमुख दावी देवा. धावूनी श्रीमुख म्हणून हे परमेश्वरा, माझी एक विनवणी आहे, कळकळीची विनंती आहे की तू धावत ये आणि धावूनी श्रीमुख. श्रीमुख म्हणजे तुझं दर्शन, तुझं मुख मला तू काय करतर एकदा जरूर दाखव. आणि म्हणून म्हणताय, धावूनी श्रीमुख दावी देवा. दावी याचा अर्थ दाखवणे. हे परमेश्वरा, तू तुझं रूप, तुझं अस्तित्व, तुझं जे साक्षात्कार आहे त्याचे एकदा मला दर्शन होऊ दे, म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक होईल. मी जे तुझी भक्ती करत आहोत त्याचं पुण्य माझ्या पदरामध्ये पडेल, कारण त्या तुझ्या भेटीशिवाय माझ्या जीवाला काही त्या ठिकाणी पूर्णपणे मोक्ष प्राप्त होणार नाही. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांनी भेटी लागी जीवा या संतवाणीतून आपल्या मनाला परमेश्वराच्या भेटीची कशी ओढ लागलेली आहे हे सांगताना वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत दिले. हे आपण या संतवाणीच्या माध्यमातून पाहिलं.